नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12वा. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, दुर्मती यांचा नाश होतो आणि वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतो. या अध्यायामध्ये आपण श्रवण रहस्य, बहुलांचा उद्धार आणि भस्मासुराचा वध याविषयीच्या कथा जाणून घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. चारही वर्णाच्या, चारही आश्रमाच्या आणि सर्व वयोवस्थातील स्त्री पुरुषांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो पतिताहूनही पतित होय. तो वस्त्रालंकारांनी कितीही नटला तरी व्यर्थच. असा मनुष्य जिवंत असला तरी प्रेतवत समजावा. त्याचे भोजन म्हणजे पशु होऊन गवत खाणे, त्याचे डोळे मोर पिसासारखे व्यर्थ, त्याचे कान म्हणजे वारुळावरील छिद्रे, त्याचे हातपाय म्हणजे झाडाच्या फांद्या, त्याचा देह व्यर्थ, जगणेही व्यर्थ. त्याची जननी अपत्यहीन समजावी. तो शिवभजन करत नाही, तो जगला काय मेला काय सारखाच. तो सागरात बुडाला, आगीत भस्म झाला वा सर्पदंशाने मेला म्हणून काहीच फरक पडत नाही. शिवलीला ऐकण्याची गोडी कशी असावी? मुंगीला गुळ आवडतो तशी. ती मेली तरी गुळाला सोडत नाही. शिवभजनाची प्रीती कशी असावी? मातापित्यांना आपल्या पुत्राबद्दल असते तशी. चुकलेल्या पुत्राच्या आगमनाची शुभवार्ता समजतात ते जसे प्रेमाने धावत जातात, तसे शिवकीर्तन असेल ते आवडीने धावत जावे. शिवलीलांचे श्रवण म्हणजे अमृतवाणीच. त्या ऐकण्यासाठी हातातील सर्व कामे टाकून जावे. गावी गेलेल्या पतीचे पुष्कळ दिवसांनी खुशालीचे पत्र आले म्हणजे त्यातील मजकूर ऐकण्यासाठी पतिव्रता जशी आतुर होते तशीच आतुरता शिवकीर्तन ऐकताना असावी. निर्धनाला द्रव्यघट सापडला, जन्मांधाला दृष्टी आली वा तहानलेल्यास थंड पाणी प्यायला मिळाले तर त्याला जसा आनंद होतो तसा आनंद शिवकथा कीर्तन ऐकताना व्हावा. शिवकथा सांगणारे वक्ते गुरुसारखे असतात. त्यांना शिवस्वरूप मानून वंदन करावे, त्यांची आदराने पूजा करावी. शिवचरित्रकथा म्हणजे कामधेनूच्या आचळातील अमृतमय दुग्धधारा. त्या कर्णद्वारे प्राशन कराव्यात. वक्त्यांचा मान ठेवावा. त्यांना भलते सलते प्रश्न विचारून, पाखंड मते मांडून, वादविवाद करून अकारण त्रास देऊ नये. एखादी गोष्ट कळली नाही तर जिज्ञासापूर्तीसाठी पुन्हा विचारावी. ते जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐकावे. त्यांना जाणीवपूर्वक छळणे हा तर मोठाच दोष आहे. तसे केल्याने मरणोत्तर पिशाच योनीत जावे लागते. मंदिरामध्ये देवमूर्ती आणि पुराणकथा सांगणारे पुराणिक यांच्याशिवाय अन्य कोणालाही नमस्कार करू नये. कथाश्रवण चालू असताना जो गर्वाने मध्येच उठून जातो तो अल्पायुष्य होतो. त्याला प्रपंचात अनेक संकटे भोगावी लागतात. कट कारस्थानी करणारा, कपटी, धूर्त, पापी, दुष्ट अशा मनुष्याला मुख्य श्रोता करू नये. श्रवण आस्थेने करावे. श्रवण करताना मनात कुतर्क असल्यास श्रवण व्यर्थ जाते. कथा निरूपण चालू असताना रसभंग करू नये. त्या दोषामुळे मरणोत्तर नरकयातना भोगाव्या लागतात. कथा चालू असताना अन्य काही बोलूच नये. मन एकाग्र करून ऐकावे म्हणजे श्रवणाचे उत्तम फळ मिळते. वक्त्यांची पूजा करावी. वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा. त्यांना धन दिल्याने आपले धन वाढते. त्यांना रत्न दिल्याने आपले डोळे तेजस्वी होतात. त्यांना अलंकार दिल्याने आपली प्रतिष्ठा वाढते. त्यांची षोडशोपचार पूजा केल्याने शिवजी प्रसन्न होतात. आपण त्यांना जे अर्पण करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला अनेक पटीने परत मिळतात. त्यांना उदार हस्ते देणाऱ्या श्रोत्याला कधीही दारिद्र्य येत नाही. त्याला शिवपद प्राप्त होते. शिवकथा श्रवणाने तो निष्पाप होतो. कथा ऐकताना पागोटे घालून बसू नये. जो विडा चगळत कथा ऐकतात त्यांना यमदूत अनेक यातना देतात, असे व्यासांचे वचन आहे. कथा ऐकताना निद्रा येत असेल तर ती हर प्रयत्नाने आवरावी. कथा ऐकताना अंतःकरण सद्गदित होऊन डोळ्यात पाणी आले तर झोप कशी येईल? एखादा मनुष्य आपली आयुष्यभराची कमाई चोरीला जाऊ नये म्हणून क्षणोक्षणी जागरूक असतो. कथा ऐकताना तशीच जागरूकता हवी. निद्रा अनावर झाल्यास हात जोडून उभे राहावे व आशयाकडे लक्ष देऊन ऐकावे. मनामध्ये अहंता धरून वक्त्यापेक्षा उंच जागेवर बसू नये. त्या दोषामुळे कावळ्याचा जन्म येतो. जे विरासन घालून श्रवणास बसतात त्यांना वृक्षाचा जन्म येतो. जे पाय पसरून श्रवणास बसतात त्यांना यमराज काठीने झोडपतात. जे विनंती करूनही ऐकत नाहीत, बळेच जेठा घालून बसतात त्यांना यमदूत नरकात टाकतात. जे कथाकीर्तन ऐकताना झोपतात त्यांना अजगराचा जन्म येतो. जे पुराणिकांना नमस्कार केल्याशिवाय बसतात ते कळकाचे झाड होतात. जे कथा ऐकताना अन्य गोष्टी बोलतात ते बेडूक होतात. जे कथा ऐकताना प्रसंगाला अनुसरून आनंदाने टाळ्या वाजवत नाहीत ते प्रपंचात दुःखच भोगतात. जे शिवकीर्तनाला महत्त्व देत नाहीत ते कुत्र्याच्या जन्माला जातात.
जे शिवकीर्तनविषयी उद्धट वचने बोलतात ते सरड्याच्या जन्माला जातात. जे शिवकीर्तन आदराने श्रवण करत नाहीत त्यांना डुकराचा जन्म मिळतो. जे शिवचरित्राची निंदा वा टवाळी करतात ते लांडगे होतात. वक्त्यांना आसन देणारा शिव सान्निध्य प्राप्त करतो. त्यांना वस्त्रे देणाऱ्यास अन्नाची कमतरता पडत नाही. पुराणकथाचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य बांधते. मनास अनुताप होऊन ते शुद्ध होते. याविषयीची एक कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली ते ऐका. बहुलांचा उद्धार. सूत म्हणाले, श्रोते हो, दक्षिणेकडे बाष्कळ नावाचे एक गलिच्छ गाव होते. तेथील सर्वच लोक अनाचारी, व्याभिचारी, नीतिमत्तेची चाड नसलेले व धर्मबाह्य आचरण करणारे होते. चोऱ्या करणे, चहाड्या करणे, दारू पिणे, वाटमाऱ्या करणे, दुराचार करणे, मातापित्यांचा द्रोह करणे हा तेथील नित्याचा व्यवहार होता. म्हणून ते सर्वच अपवित्र होते. तेथे जप, तप, अग्निहोत्र, वेद, शास्त्रीय, पुराणे या गोष्टीच नव्हत्या. त्या गावात विदुर नावाचे एक कामलुलूप ब्राह्मण राहत होते. ते नेहमी वेश्यागमन करायचे. बहुला या त्यांच्या पत्नी, त्याही व्यभिचारिणी होत्या. एके दिवशी त्या आपल्या जाराशी एकांतात रममाण झाल्या असताना विदुरांनी त्यांना पकडले. जार पळून गेला. विदुरांनी त्यांना पुष्कळ मारले, लाथाबुक्यांनी कुदवले. तेव्हा त्याही संतापल्या. नवऱ्याला म्हणाल्या, मला कशाला मारता? तुम्ही वेश्येकडे जाता. मग मी जारकर्म केले म्हणून काय बिघडले? ते म्हणाले, या जारकर्मातून तुम्ही बरेच धन मिळवले आहे, ते सर्व मला देऊन टाका, अन्यथा तुमची धडगत नाही. त्या म्हणाल्या, माझ्याकडे द्रव्यच नाही, मग मी तुम्हाला कुठून देऊ? ते ऐकताच त्यांचा पारा चढला. त्यांनी आणखी मारझोड केली. त्यांच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले, घरातील सर्व द्रव्यही घेतले आणि ती सर्व संपत्ती त्यांच्या आवडत्या वेश्येला दिली. ती संपत्ती तिने आपल्या प्रियकराला दिली. विदुर आणि बहुला यांचे जीवन पापकर्मे करण्यातच व्यतीत झाले. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्यांना कुंभीपाक नरकात घातले. तेथे त्यांचा अतोनात छळ केला. त्यानंतर त्यांना पिशाच योनीत टाकले. ते विंध्य पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये संचार करू लागले. विदुरांचे पिशाच रूप फारच भयंकर होते. त्यांचे अंग शेंदूर फासल्याप्रमाणे लाल होते. ते गलित कष्टाने पार नासून गेले होते आणि त्यातून रक्त आणि पू वाहत असे. येथेही त्यांच्या यातनांना अंत नव्हता. त्यांना काटेरी वनात राहावे लागत होते. त्यांना खायला प्यायला मिळत नव्हते. ते तहान भुकेने व्याकुळ होऊन अरण्यातून ओरडत फिरायचे, अंगाला आळेपिळे द्यायचे व स्वतःला झाडाच्या फांदीवर उलटे टांगून घ्यायचे. अशा प्रकारे ते आपल्या पापकर्माची फळे भोगत होते. बहुला विधवेचे आयुष्य कंठू लागल्या. त्यांना एक मुलगा होता, पण तो कोणापासून झाला हे त्यांनाच माहीत नव्हते. काही दिवस घरात राहिल्यावर त्या कंटाळल्या. पुढे शिवरात्रीचे पर्व आले तेव्हा भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रास निघाले. त्यांच्या हाती ध्वज आणि पताका होत्या. ते शिवनामाचा घोष करत होते आणि नानाविध वाद्यांच्या गजरात शिवजींचा जय जयकार करत व शिवलीलांचे गायन करत आनंदाने पुढे जात होते. त्या सज्जन यात्रेकरूंना पाहून बहुलांना प्रसन्नता वाटली. आपल्या मुलाला बरोबर घेऊन त्याही त्यांच्यात सामील झाल्या. मंडळी गोकर्ण क्षेत्रास आली. लोकांबरोबर त्यांनीही स्नान केले, महाबळेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या पुराण ऐकण्यास बसल्या. त्या निरूपणात पुराणिक बुवा यमदूत जारकर्म करणाऱ्या स्त्रियांना नरकात टाकून किती भयंकर यातना देतात हे वर्णन करून सांगत होते. ते ऐकून त्या घाबरल्या व आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागल्या. बहुलांची अवस्था बघून पुराणिकांना दया आली. त्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांचे सांत्वनपर मृदू शब्द ऐकून त्यांना धीर आला. त्यांनी रडत रडत आपण केलेली सर्व पापकर्मे त्यांना कथन केली व म्हणाल्या, गुरुजी, अंतकाळी या दुष्कृत्याबद्दल यमदूत मला मारतील, त्यावेळी मला कोण सोडवणार? त्या यातना, ते दुःख मी कसे सहन करणार? ते माझ्या गळ्यात पाश घालून मला तापलेल्या शस्त्रांनी मारतील, माझे नाना प्रकारे विटंबना करतील, मला काटेरी वनातून हिंडवतील, मला बांधून नरकात उलटे टांगतील, मला तांब्याच्या तप्त भूमीवर लोळवतील, माझ्या पोटात तीक्ष्ण शस्त्रे खुपसतील, मला मिरच्यांची धुरी देतील, मला जमिनीत गाडून तापवलेले तीक्ष्ण बाण मारतील, मला सुळावर चढवतील, माझ्या पायामध्ये मोठाल्या शिळा बांधून भयंकर नरकात घालतील. त्यावेळी मी काय करू? सुटकेसाठी कोणाची प्रार्थना करू? या दुःखाच्या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगाचा थरकाप होत आहे. आता मला झोप येणार नाही, अन्नपाणी गोड लागणार नाही. मी कोणाच्या आश्रयास जाऊ, कोणाचे पाय धरू? त्यांना रडू आवरेना. त्यांनी पुराणिकांना हात जोडले व म्हणाल्या, तुम्ही मला गुरुस्थानी आहात, मला मार्ग दाखवा, माझा उद्धार करा, मी तुम्हाला शरण आहे. ते पुराणिक ज्ञानी होते. त्यांनी बहुलांना नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. त्यांना शिवमंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली. तो सर्व ग्रंथ त्यांनी अत्यंत आदराने श्रवण केला. अन्य ग्रंथही ऐकले. या सत्संगतीने त्या विरक्त झाल्या.
त्यांचा मोह गेला, चित्तातील उद्वेग नष्ट झाला, नामस्मरण चालूच होते. त्याच्या प्रभावाने त्यांची सर्व पापे, त्यांचे सर्व दोष जळून गेले. आरशावरील धूळ नाहीशी झाली, लोखंडाला परिसस्पर्श झाला, काष्ट अग्निरूप झाले, ओहळ गंगेला मिळाले. शिवनामाने बहुलांचे कार्य झाले. जप करणे, ज्ञान होणे, मग समग्र ध्यान, मग शिवस्वरूपाचे श्रवण, त्याचेच चिंतन, अहोरात्र त्याचाच ध्यास, त्याच्याच प्राप्तीची तळमळ. साधना मार्गातील या चढत्या पायऱ्याची फलश्रुती म्हणजे साक्षात्कार. बहुला निर्दोष झाल्या, श्रवण भक्तीने पावन झाल्या, त्या अहोरात्र शिवकीर्तन करू लागल्या, मुक्त झाल्या. श्रवण भक्तीची थोरवी काय सांगावी. श्रवणाने महापातकी पावन होतात. श्रवणाने या जन्मात मुक्ती मिळते. तीर्थयात्रा नकोत, अपार कष्ट नकोत, बस एकाग्रतेने श्रवण करावे, त्यानेच जन्माचे सार्थक होईल. ज्याला सत्संग व श्रवण घडत नाही त्यानेच तीर्थयात्रा करावी. श्रवण आदराने करावे, त्यात अहंकाराचा लवलेश नको. मग यम नियमादी, अष्टांगयोग, याग, व्रत, जप, तप असे कोणतेही सायास करावे लागत नाही. श्रवण हे चारही वर्णश्रमांच्या लोकांना पावन करणारे आहे. श्रवणाने नवविधा भक्तीच हाती येते. असो, बहुलांना सत्संगती आवडू लागली. गोकर्ण क्षेत्री राहून त्या अखंड गुरुसेवा करू लागल्या. त्यांनी जटा वाढवल्या, वल्कले धारण केली, मृगाजी नेसू लागल्या. त्या नित्यनेमाने तीर्थस्नान करायच्या, सर्वांगी भस्म लावायच्या, रुद्राक्ष धारण करायच्या आणि महाबळेश्वरांचे दर्शन घ्यायच्या. आप्तजन, घरपरिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून त्या गुरुसेवेत रममान झाल्या. या साधनेने त्यांची त्रिदेह शुद्धी झाली. भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिव्य विमान पाठवून त्यांना शिवलोकी नेले. बहुला एवढ्या पापिनी पण शिवकृपेने तरुण गेल्या. त्यांना उत्तम गती मिळाली. ते पाहून 14 भुवनातील लोक थक्क झाले. शिवजी समोर गेल्यावर बहुलांनी त्यांची स्तुती केली. देवी भवानीचीही स्तुती केली. त्यामुळे त्याही प्रसन्न झाल्या. त्यांनी बहुलांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, माताजी, माझ्या पतींना अधोगती प्राप्त झाली असणार यात शंका नाही, पण सध्या ते कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत याविषयी मला काहीच माहीत नाही. म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की तुम्ही त्यांनाही पावन करा, त्यांचा उद्धार करा, त्यांना येथे घेऊन या. तेव्हा देवी पार्वतींनी दिव्य दृष्टीने पाहिले असता त्यांना बहुलाचे पती विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पिशाच होऊन रडत भटकत असलेले दिसले. त्या म्हणाल्या, बहुला, तुमचे पती विंध्याचलावर पिशाच योनीत भयंकर दुःख भोगत आहेत. या तुंबारांना बरोबर घेऊन त्यांच्याकडे जा. त्यांना शिवकथा ऐकवा, म्हणजे त्यांचे सर्व पाप जळून ते निष्पाप होतील. मग त्यांना येथे घेऊन या. जगदंबांच्या आज्ञेनुसार बहुला विंध्य पर्वतावर गेल्या. तेथे आपले पती पिशाच रूपाने नग्न हिंडत असलेले पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. तुंबरांनी त्यांना धरले, बलपूर्वक एका वृक्षाला बांधले. मग त्यांनी विना झंकारली आणि पिशाच झालेल्या विदुरासमोर शिवलीलांचे मधुर गायन करू लागले. त्या प्रभावाने विदुरांना पूर्वस्मृती आली. ते मला सोडवा, मला सोडवा अशी विनंती करू लागले. तुंबरांनी त्यांना मुक्त करताच त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, तुम्ही धन्य आहात, तुम्ही माझ्यासारख्या पाप्याला पावन केलेत, आपला उद्धार केला. म्हणून त्यांनी बहुलांचीही प्रशंसा केली. तुंबरांनी त्यांना नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रजपाने त्यांचे स्वरूप पालटले, ते दिव्यरूप झाले. तेवढ्यात तेथे एक तेजस्वी विमान आले. त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले. शिवगणांनी विदुरांना सन्मानाने शिवजी पुढे नेले. विदुर आणि बहुला यांनी त्यांना वंदन केले. तेव्हा मिठाने पाण्यात विरघळावे, कापराने ज्योतीत विलयास जावे, नादाने नभात विलीन व्हावे, गंगेने सागरात समाविष्ट व्हावे, तशी ती उभयता शिवस्वरूपी एकरूप झाली. शिवमंत्र, शिवकथेचे श्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्ष धारण व भस्मलेपन यांनी आजपर्यंत किती जीवांचा उद्धार झाला आहे हे सांगताच येत नाही. शिवमहात्म्य असे अगाध आहे. भस्मासुराचा वध. बहुला आणि विदुर यांच्या उद्धाराची कथा ऐकून श्रोत्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, सुतजी, भस्मातून भस्मासूर उत्पन्न झाला. परमकृपाळू शिवजींनी त्याला आपल्या सेवेची संधी दिली, पण त्याने त्यांच्याशीच द्रोह केला. कृपा करून ती कथा सांगा. सूत म्हणाले, भस्मासुराची कथा शिवपुराणात आहे, तीच तुम्हाला सांगतो. ती ऐका. एकदा प्रदोषसमयी भगवान शंकर आपल्या अंगाला स्वहस्ते भस्म लावत होते. तेव्हा एक खडा लागला. तो त्यांनी बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवला. त्यातून आकस्मिक एक असुर उत्पन्न झाला. त्यांनी त्याचे भस्मासूर असे नामकरण केले. त्याने त्यांना वंदन केले व म्हणाला, शंभू महादेवा, मला काहीतरी सेवा सांगा. ते म्हणाले, ठीक आहे, तू मला दररोज यावेळी नवीन चिताभस्म आणून देण्याचे काम कर. शिवसेवेची संधी मिळाली म्हणून त्याला मोठे समाधान वाटले. तो नित्यनेमाने पृथ्वीवर हिंडून शिवभक्तांच्या चितेचे भस्म शिवजींना नेऊन देऊ लागला. शिवमहात्म्य. या शिवजीबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच.
त्यांना आपल्या भक्तांच्या चितेचे भस्म अतिशय प्रिय आहे. जे भक्त नित्यनेमाने लिंगार्चन करतात, शिवकीर्तन ऐकतात, सोमवार, शिवरात्री, प्रदोष आदी व्रते करतात, त्यांच्या चिताभस्माचा ते आदराने स्वीकार करतात. जे भक्त अभेद भावाने त्यांच्याशी एकरूप झालेले असतात, त्यांची मस्तके माळेत ओवून ते आवडीने आपल्या गळ्यात घालतात. स्मशानात वैराग्य प्रबळ होते, म्हणून ते स्मशानातच राहणे प्रसन्न करतात. लोक स्मशानातून घरी आले की त्यांच्या मनात तेवढ्यापुरते उपजलेले वैराग्य क्षणात नाहीसे होते. ते पुन्हा विषयामध्ये रममान होतात. आपल्या बाबतीत तसे होऊ नये म्हणून ते उमावल्लभ नित्य स्मशानात वस्ती करतात. पंचमहाभूते, महत्त्वे, पिंड व ब्रह्मांड यांचे निरसन झाल्यावर जे उरते तेच स्वात्म सुख होय. हेच ब्रह्मानंद रूपी भस्म ते अंगाला लावतात. ते मूर्त आहेत, अमूर्त आहेत, विधेय आहेत. ते काम, क्रोधादी षडविकाररहित आहेत. प्रत्येक पदार्थाला असणे, जन्म, वाढणे, बदलणे, रास पावणे, मरणे या 6 अवस्था विकार आहेत, पण त्यांना नाहीत. ते परब्रह्म आहेत, शाश्वत आहेत, निर्विकार आणि निर्विषय आहेत. ते यश, श्री, कीर्ती, औदार्य, वैराग्य आणि विज्ञान या 6 प्रकारच्या ऐश्वर्यांनी संपन्न आहेत. ते कर्तेपणा, नियंतेपणा, भोगतेपणा, वैभवयुक्त असणे, साक्षीपणा आणि सर्वज्ञता या 6 चिन्हांनी मंडित आहेत. ते अत्यंत शुद्ध आहेत, परिपूर्ण आहेत. त्रिविध भेदांनी रहित असे ते महाप्रभू मायारूपी चक्राचे चालक आहेत. ते चैतन्य स्वरूप आहेत. निज भक्तांच्या रक्षणासाठी ते सगुण आणि साकार आहेत. भस्मासुराचे कपट. भस्मासुराची निर्मिती करून शिवजींनी त्याला भस्म आणण्याचे काम सांगितले. ते काम तो चोख करू लागला, त्यामुळे तो त्यांना प्रिय झाला. पण त्यांची प्रसन्नता लाभल्यामुळे तो उन्मत्त झाला. मग त्याच्या मनात ब्राह्मणाचा व सज्जनाचा संहार करावा, स्वर्गलोकी जाऊन देवराज इंद्रांना जिंकावे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे निर्दालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे, सर्वात प्रबळ असे असुर राज्य स्थापन करावे व त्याचे अधिपती व्हावे. मग आपणच इंद्र, आपणच देवादिदेव. मग संपूर्ण विश्व आपल्यासमोर नतमस्तक होईल, आपली पूजा करेल, आपलेच गुणगान करेल, असे असुरी विचार त्याच्या मनात येऊ लागले. भस्मासूर मनोराज्य रचत होता, पण हा बेत तडीच कसा न्यायचा म्हणून त्याने युक्तीनेच डाव टाकण्याचे ठरवले. तो कपटबुद्धी धरून शिवजीकडे गेला व म्हणाला, स्वामी, मला रोज पुष्कळ हिंडावे लागते. सध्या भूलोकी 4 लक्ष माणसे आहेत. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे, त्यामुळे शुद्ध भस्म मिळत नाही. माझ्या नित्यनेमात खंड पडू नये म्हणून मी सतत प्रयत्न करत असतो, पण हे किती दिवस चालणार? ते म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे, यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तो म्हणाला, मार्ग आहे. आपल्या सेवेत अडथळा येऊ नये हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून अगदीच अडचण पडली तर मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो जळून त्याचे भस्म होईल, असा मला वर द्या. या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल. तेव्हा आपल्या सेवेबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून शिवजींनी त्याला अपेक्षित वर देण्याचे ठरवले. तेव्हा पार्वती म्हणाल्या, नाथ, हे तुम्ही काय करता? याला अपेक्षित वर दिला तर हा असुर काय उच्छाद घालेल याची कल्पनाच करवत नाही. एखाद्याला बोंब मारायची हौस आहे आणि फाल्गुन मास आला. चोराला राजाने आग्रहाचे आमंत्रण दिले. व्याभिचारी मनुष्याला स्त्री राज्याचे प्रभुत्व मिळाले. दारुड्याला शिंदीचे वन दाखवले. अर्थात आधीच मरकट, त्यात मद्य प्याला, त्यातच त्याला वृश्चिकदंश झाला आणि त्यावर त्याच्या अंगात भूताने संचार केला तर काय अनर्थ होईल हे सांगता येत नाही. त्याचवेळी त्यांच्या म्हणण्याला दुजरा देत षडानन, गजानन, वीरभद्र व नंदी या सर्वांनी तेच सांगितले. पण भस्मासूर आपला सेवक आहे, तो दिलेल्या वराचा कधीही दुरुपयोग करणार नाही असा विश्वास व्यक्त करून शिवजींनी त्याला अपेक्षित असलेला वर दिला. तो भयंकर बळ मिळताच त्याला अत्यानंद झाला. शिवजींच्या वरप्रसादाने भस्मासुराला विवेक राहिला नाही. तो भूलोकी आला. तेथे ब्राह्मण, संत, सज्जन, भगवत भक्त, ऋषीजन यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला. त्याने अनेक राजांना त्यांच्या सेना व परिवारासह यमसदनी धाडले. भयंकर नरसंहार केला. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. त्याच्या भीतीने सर्व लोक पर्वताच्या व गुहाच्या आश्रयास गेले. कोणीही बाहेर फिरकेना. बलाढ्य महावीर, पराक्रमी योद्धे यांचेही त्यांच्यापुढे काही चालेना. अशा प्रकारे नित्य भीषण संहार करून तो असुर शिवजींना चिताभस्म देण्याची सेवा विनम्र भावे करत होता. त्यामुळे कैलासनाथांना त्याच्या कारस्थानाचा जराही सोगावा लागला नाही. अशा प्रकारे पृथ्वीवर आतंक माजल्यावर भस्मासुराने पुढील योजना आखली. आता देवासहित देवेंद्रांना ठार करावे. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नष्ट करून त्रिभुवन सुंदर पार्वतीचे हरण करावे, असे बेत त्याच्या मनात शिजू लागले. इकडे संत्रस्त ऋषी व प्रजाजन इंद्रदेवांना शरण गेले. त्यांच्याकडून भस्मासुराच्या अत्याचाराच्या कथा ऐकून तेही धास्तावले.
त्या सर्वांना घेऊन ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्माजी त्यांच्यासह भगवान विष्णूकडे गेले. त्यांचे घराणे ऐकून तेही चिंतामग्न झाले. शेवटी ते सर्वजण शिवजीकडे गेले. श्रीहरींनी त्यांना सर्व हकीकत सांगितली व म्हणाले, सदाशिव, तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने सर्वांना भस्म करून विश्वाचा अधिपती होण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्हालाही जीविताची शाश्वती राहिली नाही. तो असुर तुमचाही घात करण्यास मागेपुढे पाहणार नाही, म्हणून देवी पार्वतींनाही सांभाळा. तो दुष्ट त्यांना पळवून नेण्याच्या विचारात आहे. त्यावर शिवजी हसून म्हणाले, भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे, म्हणून तुम्ही निश्चित होऊन स्वस्थानी जा. ते असे बोलत असतानाच तो असुर चिताभस्म घेऊन तेथे आकस्मिक प्रकट झाला. देव आणि ऋषी आपलेच घराणे ऐकून येथे आले आहेत हे त्याने ओळखले. त्याने तुच्छतेने मान उडवली व म्हणाला, आज जे कोणी येथे आलेले आहेत त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहेत. ते ऐकून शिवजी क्रोधाने म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराने तुझी बुद्धी फिरली. तू भीषण नरसंहार केलास. अशा प्रकारे माझ्याशी प्रतारणा करताना तुला काहीच कसे नाही वाटले. भस्मासुरही संतापला. म्हणाला, वैषम्य कसले वाटायचे. मी तर तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही तुमच्या सुंदर पत्नी मला द्या, नाहीतर मी आत्ताच तुमचे भस्म करतो. असे काहीतरी होणार हे पार्वतींना माहीतच होते. त्या रागाने सदनात निघून गेल्या. तेव्हा त्यांना उद्देशून तो कुत्सतपणे म्हणाला, शिवजींच्या डोक्यावर हात ठेवून मी तुम्हाला पळवून नेतो की नाही ते पाहाच. त्यानंतर भस्मासूर शिवजींच्या दिशेने धावला. ते पाहून भयभीत झालेले देव, ऋषी आणि प्रजाजन यांनी तेथून पळ काढला. शिवजीही घोर अरण्याकडे पळ सुटले. भस्मासूर त्यांचा पाठलाग करू लागला आणि अहो जोगी महाराज, पळताय कशाला? थांबा, मी तुमचा संहार करतो व तुमची राख माझ्या अंगाला फासतो, असे ओरडू लागला. काय गंमत आहे पहा. ज्यांचा वेदशास्त्रांना थांग लागत नाही, जे मायारूपी चक्राचे चालक आहेत, अगोचर आहेत, ब्रह्मादिक देव ज्यांचे ध्यान करतात, सनकादिक ज्यांची पूजा करतात, त्या सर्वेश्वरांना धरण्याची वार्ता तो मूढ असुर करत होता. त्याला ते सापडणार अशी खात्री व्हायची तेव्हा ते खूप दूर गेलेले असत. अशा प्रकारे भगवान शंकरांनी त्याला अनेक वर्ष झुलवले. त्यांना थांबवण्यासाठी भस्मासूर त्यांची निंदा करायचा, अपशब्दांनी त्यांची हेटाळणी करायचा, पण त्याकडे दुर्लक्ष करून ते धावतच होते. वेदांच्या तर्कांनी गती खुंटली. शास्त्री घोकून शास्त्रज्ञ थकले. सर्व विद्या एकवटल्या तरी कोणालाही ज्यांचे आकलन होत नाही ते कैलासनाथ केवळ प्रेमाने आपलेसे होतात आणि भक्तीला वश होऊन भाविकाच्या घरी उमादेवीसह वास करतात. त्यांना तप, बल, विद्या, धन यांच्या सामर्थ्याने धरू म्हणणारे महामूर्खच होत. त्यांनी कोट्यावधी जन्म घेतले तरी त्यांच्या पदरी निराशाच येणार. अहो, थोर मोठ्यांनाही ज्यांची प्राप्ती होत नाही ते शंभू त्या उन्मत्त भस्मासुराला कसे बरे सापडणार? मोहिनी अवतार. त्या समयी शिवप्रभूंची अवस्था पाहून पार्वती चिंताग्रस्त झाल्या. त्यांनी आपल्या बंधूंना, भगवान विष्णूंना साकडे घातले. त्या त्यांचा धावा करू लागल्या. म्हणाल्या, हे ब्रह्मदेव जनका, हे कमलनयना, कमलनाथा, कमलधारा, कमलप्रिया, हे असुरमर्दना, शेषशयना, हे जगतबंधा, जगतव्यापका, जगतरक्षका, जगत उद्धारका, जलाब्दिशयना, जनार्दना, तुम्ही माझ्या पतीवरील संकटाचे निरसन करा. त्यांना भस्मासुरापासून सोडवा. तेव्हा आपल्या भगिनीची आर्तता जाणून श्रीहरींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले. त्यांनी निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराच्या मार्गात उभे राहिले. शिवजींनी तात्काळ एक वटवृक्षाचे रूप घेतले आणि मोहिनी रूप धारण केलेले विष्णू काय करतात ते कौतुकाने पाहू लागले. देवही उत्सुकतेने पाहू लागले. तेवढ्यात भस्मासूर धापा टाकत तेथे आला. मोहिनींना पाहून तो जागीच थबकला. त्या नितांत सुंदर नारीच्या नुसत्या दर्शनाने तो पुरता हुरळून गेला. त्याच्या मनात त्यांना प्राप्त करण्याची अभिलाषा दाटू लागली. तेव्हा मोहिनी त्याला दिसेल अशा रीतीने नृत्य करू लागल्या. त्यांचे लावण्य, त्यांच्या मनमोहक मृदा, त्यांचे शृंगारिक नेत्र कटाक्ष हे सर्व पाहून तो असुर अगदी तन्मय होऊन गेला. त्यांना गाठून तो म्हणाला, हे सुंदरी देवी लक्ष्मी आणि पार्वतींनी लज्जित व्हावे असे तुमचे देखणेपण आहे. तुम्ही माझ्या मनाला अक्षरक्ष मोहित केले असून हा जीव तुमच्यावरून ओवळून टाकावा असे वाटत आहे. माझा मनोरूप मृग तुमच्या नेत्रकटाक्षांच्या बाणांनी पार घायाळ झाला आहे. माझा चित्तरूपी मासा तुमच्या शृंगाराच्या जाळ्यात अगदी गुरफटून गेला आहे. तुम्ही मला वरमाला घाला, माझ्या स्वामिनी व्हा, मी निरंतर तुमचे दास्य करीन. त्याची लंपटता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेव्हा हा असुर आपल्या कह्यात आला आहे हे लक्षात घेऊन मोहिनींनी तात्काळ डाव टाकला. त्या म्हणाल्या, मी तुला नक्की वरील, पण तत्पूर्वी मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. तो वटवृक्ष पाहिलास, त्यात माझे आराध्य देव आहेत. त्यांना मी लग्नाआधी भावी पतीसह तुमच्या सन्मुख नृत्य व गायन करील असा नवस केला आहे.
म्हणून तूही माझ्याबरोबर त्यांच्या पुढे नृत्य गायन कर. मी जसे मुद्राभिनय, हस्तसंकेत व पदन्यास करील तसेच तूही कर. त्यात जराही चूक होता कामा नये, कारण तसे झाले तर ते तुझ्यावर कोपतील. ते अतिशय कडक आहेत. ते प्रसन्न झाले तर सर्व प्रकारचे कल्याण करणारे आणि रागावले तर सर्व ब्रह्मांड जाळून टाकणारे आहेत. त्यांचे सामर्थ्य अगाध आहे. भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, मी तुमच्या प्राप्तीसाठी मी तुम्ही सांगाल तसे नृत्य करील. अशा प्रकारे भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकून मोहिनींनी त्याला वटवृक्षापाशी आणले. तेथे आपल्या देवांना वंदन करून त्या नृत्य गायन करू लागल्या. त्यांचे गायन ऐकून गंधर्व आणि किन्नर तल्लीन झाले. ब्रह्माजी अवाक झाले. शेषांच्या मनात श्रवणाची दुर्दम इच्छा उत्पन्न झाली. त्यांचे नृत्य पाहून अष्टनायिका तटस्थ झाल्या. देव भ्रमर होऊन गुप्त रूपाने त्यांच्या भोवती गुंजारव करू लागले. मोहिनीच्या हव्यासाने भस्मासूर त्यांच्या समवेत नृत्य करत होता. त्या जशा नृत्यमृदा करतील तशाच नृत्यमृदा करत होता. हळूहळू नृत्याने वेग घेतला. हावभाव आणि पदन्यासाची गती वाढली. दोघेही देहभान विसरून नृत्य करत होते आणि एका बेसावध क्षणी मोहिनींनी करामत दाखवली. त्यांनी आपले हात आपल्याच मस्तकावर ठेवला. भस्मासुरानेही तसेच केले आणि व्हायचे तेच झाले. त्याला मिळालेले वरदान त्याच्यासाठी शापरूप ठरले. त्रिभुवनाचा स्वामी होण्याचे स्वप्न पाहणारा तो दुष्टात्मा क्षणार्धात जळून खाक झाला. मागे उरले फक्त मुठभर मांस. कार्यसिद्धी झाली होती. मोहिनीचे रूप टाकून भगवान विष्णूंनी चतुर्भुज रूप धारण केले. वटवृक्ष अदृश्य होऊन त्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट झाले. हरिहरांची भेट झाली. त्या मंगलप्रसंगी देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. शिवजींनी मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली. त्यांचे अमोघ वीर्य रस्सखलित होऊन भूमीवर पडले. त्याचे 8 भाग होऊन त्यातून असित, अंगार, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार हे अष्टभैरव उत्पन्न झाले. हे भैरव शिवजींचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत. भस्मासुराचा वध झाल्याची वार्ता हा म्हणतात त्रिभुवनात पसरली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. हरिहर कैलासावर आले. देवी पार्वतींनी त्यांचे प्रसन्न मुद्रेने स्वागत केले. त्यांना वंदन करून त्यांची पूजा केली. त्या दोघांची नावे एकत्र गुंफून त्यांची स्तुती केली. त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. कवी श्रीधर म्हणतात, श्रोते हो, पुढील अध्याय अमृताहूनही गोड आहे. त्यात शिवपार्वतीचे लग्न तसेच वीरभद्राच्या आणि षडाननांच्या जन्माचे आख्यान आहे. शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे सिंहस्थ पर्व. त्या पर्वकाळी गंगा आणि गौतमी एकत्र येतात. तसेच या 12व्या अध्यायात हरिहर भेटले. ही पर्वणी साधून भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या शब्दार्थरूपी पाण्यात स्नान करून पावन व्हावे. जे अक्षय आहेत, अभंग आहेत, जेथे भेदाभेदच नाही, त्या ब्रह्मानंदात श्रीधर स्वामी सुखावतो. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात श्री शिवलीलामृत हा महान ग्रंथ आहे. त्याचा हा 12वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी याचे नित्य श्रवण पठण करावे. इति श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12वा समाप्त. ओम नमः शिवाय.